करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9वा. गुणरूप नाम. समास पहिला. अशंका नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 9वा गुणरूप गुणांचं आणि रूपांचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये समास पहिला अशंका नाम. आपल्या समाजाने सांगितलेलं आहे पुढच्या समासामध्ये की त्याचं रूप कसं असणार आहे, गुण कसं असणार आहे ते आपल्याला आता समजायचं आहे. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, निरोपावे. जय सद्गुरू. समर्थ सांगतात, श्रोत्यांनी पहिला प्रश्न केला आहे की त्याला शंका आल्यात. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, हे आम्हाला सांगा. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी. समर्थ सांगतात, निराकार जो आहे की त्याला आकार नाही आहे, निराधार म्हणजे असं आहे की त्याला आधार नाही आहे, आणि जो निर्विकल्प आहे म्हणजे त्याला कोणतीच कल्पना नाही, त्याच्या ठिकाणी कोणतीच कल्पना नाही आहे, तो आहे. आणि ते परब्रह्माच्या ठिकाणी आहे, आणि तो म्हणजे परब्रह्म. निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावयव म्हणजे काय, म्हणजे निरुपावे. श्रोता परत म्हणतोय, निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावयव म्हणजे काय, हे आम्हाला सांगावे. त्यावर समर्थ परत सांगतात, निरामय म्हणजे जळमय नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरावयव म्हणजे अवयव नाही, परब्रह्मासी. निरामय म्हणजे ते जलमय नाही आहे. अमय म्हणजे विकार जलमय होणे, हा प्रत्येक काळाचा ब्रह्मांड विकार आहे. आणि हा विकार नसलेले ते निरामय म्हणजे परब्रह्म. आणि निराभास म्हणजे जेथे भासच नाही, आणि निरावयव म्हणजे त्याला अवयव नाही, तो म्हणजे परब्रह्म. निप्रपंचे म्हणजे काय, निकळंक म्हणजे काय, निरोपादी म्हणजे काय, म्हणजे निरोपावा. निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निकळंक म्हणजे कळंक नाही, निरोपादी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्मासी. निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, जो प्रपंचात गुंतलेला नाही. निकळंक म्हणजे ज्याच्यावर कोणताही कलंक नाही. आणि निरुपाधी म्हणजे ज्याला उपाधीच नाही, असा तो एक म्हणजे परब्रह्म. निरुपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, म्हणजे निरोपावे. परत श्रोता प्रश्न करतोय, निरुपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, हे आम्हाला सांगा. निरुपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्मासी. निरुपम म्हणजे ज्याला उपमाच नाही आहे, तो कशामध्ये मोडतच नाही आहे, त्याला आपण उपमा देऊच शकत नाही, तो म्हणजे निरुपम. दुसरा निरालंब, तो कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही आहे, तो इंडिपेंडंट आहे. आणि निरापेक्षा म्हणजे तो कोणत्याही पक्षात नाही, ज्याची अपेक्षा नाही आहे. निरपेक्ष म्हणजे ज्याला अपेक्षाच नाही आहे, तो म्हणजे परब्रह्म जाणावे. निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरुपावे. बरेच श्रोता प्रश्न करतोय, निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, हे आम्हाला सांगा. निरंजन म्हणजे जडची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही, परब्रह्मासी. वक्ता यावर परत म्हणतोय, निरंजन म्हणजे
ते जन नाही आहेत, सर्व लोकाधिवृष्टीच झालेली जिथे नाही आहे. आणि ते निरंतर म्हणजे कमी, अधिकपणाचा परिणाम दिसलेले असतात ना, परिणाम असलेले, तसं निरंतर. आणि निर्गुण म्हणजे गुणरहित आहे, तर ते म्हणजे परब्रह्म. निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरूपावे. निसंग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळ नाही, परब्रह्मासी. म्हणजे निसंग म्हणजे ज्याला संगतच नाही, ज्याला संगच नाही, तो कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, तो म्हणजे निसंग. निर्मळ, निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळसुद्धा नाही, ते निर्मळ आहे. आणि निश्चळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी चळणवळण सुद्धा नाही, स्थिर आहे, तो म्हणजे परब्रह्म. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, मज निरूपावी. निशब्द म्हणजे शब्दाची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, परब्रह्मासी. निशब्द म्हणजे शब्दच नाही, जिथे शब्द नसत तो म्हणजे निशब्द. निर्दोष म्हणजे ज्याच्यावर दोष नाही तो निर्दोष. आणि निवृत्ती म्हणजे जिथे वृत्तीच नाही तिथे तो परब्रह्म समजायचा. आणि या माणसाच्या अंगी, आपल्यासारख्या माणसांच्या अंगी हे आपले गुण असतात. कोणीही बोललं, याच्यावर 4 शब्द बोला, तो त्याच्यावर निबंध लिहिल, एवढे शब्द लिहिल. निर्दोष, समोरचा आपले दोषी कसा ठरवेल ते सर्व सांगेल. निर्दोष, आपला गुन्हा सिद्धच होणार नाही. आणि निवृत्ती, जिथे वृत्तीच नाही ते परब्रह्म. पण असं एकच आहे परब्रह्म, ज्याला शब्दच नाही आहेत, ज्याला दोषच नाही आहेत, ज्याला वृत्तीच नाही, तो म्हणजे खरं परब्रह्म. निकाम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निकर्म म्हणजे काय, मज निरूपावे. निकाम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निकर्म म्हणजे कर्मची नाही, परब्रह्मासी. निष्काम म्हणजे जेथे काम नाही तेथे, तो म्हणजे निष्काम. निर्लेप म्हणजे जेथे लेपच नाही आहे. आणि निष्कर्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्मच संभवत नाही, ज्याच्या ठिकाणी कर्म येतच नाही, असं तो म्हणजे परब्रह्म जाणावा. अनाम्य म्हणजे काय, अजन्म म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, म्हणजे निरूपावे. अनाम्य म्हणजे नामची नाही, अजन्म म्हणजे जन्मची नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्म ते. परत यावर श्रोता प्रश्न विचारतोय, अजन्म म्हणजे काय, अनाम्य म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, हे आम्हाला सांगा. त्याच्यावर वक्ता म्हणतोय, समर्थ म्हणतात, अनाम्य म्हणजे ज्याला नामच नाही आहे, तो म्हणजे अनाम्य. अजन्म म्हणजे त्याला जन्मच नाही आहे, तो म्हणजे अजन्म. आणि अप्रत्यक्ष म्हणजे जो प्रत्यक्ष दिसत नाही, तो म्हणजे अप्रत्यक्ष, तो खरा परब्रह्म जाणावा. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय, मज निरूपावे. अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयची नाही, परब्रह्मासी. अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही आहे, तो म्हणजे अगणित. अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही आहे, आणि अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही आहे, तो म्हणजे खरं परब्रह्म. अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, मज निरूपावे. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अनंतची नाही, परब्रह्मासी. अरूप म्हणजे ज्याला रूप नाही आहे म्हणजे तो अरूप,
अलक्ष म्हणजे जे वेगळे राहून पाहता येत नाही, ज्याच्यावर लक्ष नाही, ते म्हणजे अलक्ष. आणि अनंत म्हणजे ज्याला अंतच नाही, तो म्हणजे अनंत. आणि हे सर्व गुण हे परब्रह्माच्याच ठिकाणी असतात आणि तो परब्रह्मच जाणतो. आधार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय, अतर्क्य म्हणजे काय, मज निरोपावा. अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्क्य म्हणजे तर्कच नाही, परब्रह्म ते. अपार म्हणजे ज्याला पारच नाही येतो अपार. अढळ म्हणजे जसं आहे तसंच असणे, ज्याला कशाची ढळ लागत नाही, तो म्हणजे अढळ. आणि अतर्क्य म्हणजे ज्याच्याविषयी तर्कच करता येत नाही, तो म्हणजे अतर्क. आणि तो म्हणजे खरं परब्रह्म जाणावं. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मज निरोपावा. वक्ता परत म्हणतो, अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, हे आम्हाला सांगावे. अद्वैत म्हणजे द्वैताची नाही, अदृश्य म्हणजे दृश्याची नाही, अच्युत म्हणजे चैवत नाही, परब्रह्म. समोर सांगतात, अद्वैत म्हणजे जेथे द्वैतच नाही आहे, तो म्हणजे अद्वैत. अदृश्य म्हणजे जेथे जो पाहता येत नाही, जो समोर दिसत नाही, तो म्हणजे अदृश्य. आणि अच्युत म्हणजे ते आपल्याला स्थानावरून खाली घसरत नाही, चेवत नाही, ते म्हणजे अच्युत. म्हणजे ते खरं म्हणजे परब्रह्म जाणावे. अछेद म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मज निरोपावा. अछेद म्हणजे छेदेना, अदाह्य म्हणजे जळेना, अक्लेद म्हणजे काळवेना, परब्रह्म ते. अछेद म्हणजे काय, जे छेदले जात नाही ते अछेद. अदाह्य म्हणजे काय, जे जळत नाही ते म्हणजे अदाह्य. आणि अक्लेद म्हणजे काय, जे पाण्याने, अक्लेद म्हणजे काय, जे पाण्याने कालवता येत नाही ते. आणि ते सर्व परब्रह्माच्या अंतरी. परब्रह्म म्हणजे सकळां परते, त्यांचं पाहता आपणाची ते, हे कळे अनुभव मते, सद्गुरु बरे केलिया. समोर सांगतात, याप्रमाणे ज्याचे वर्णन केलेले आहे ते परब्रह्माच्या सर्वांच्या पलीकडे असून त्याचा शोध घेऊ लागल्यास तेच आपण परब्रह्म आहोत याचा अनुभव येतो. आणि असा अनुभव केला, सद्गुरू अनुभव केला की त्याच्या कृपेने येतो. परब्रह्म म्हणजे सकळां परते, त्यांचं पाहता आपणाची ते, हे कळे अनुभवा मते, सद्गुरु बरी केलिया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अशंका नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.